देवा महादेवा, आज सोमवार, तुझ्या आवडीचा वार. नेहमीप्रमाणे तुला अभिषेक करते. गोड मानून घे बर का. आणि यानंतर अभिषेक माझ्या आवडीच्या तुकारामाचा. ओम नमः शिवाय. तू क्या? म्या है गौरा. तू आहेस वय? मग आणखी कोण असणार? मला वाटलं दीपिका, मल्लिका, बिपाशा. तुक्या तुक्या म्हणजे भवानीची स्वप्न बघतो. त्या स्वप्नावर या गाव भवानीनं पाणी ओतलं. तुक्या तुक्या. पण बरं झालं तू पाणी ओतलं. म्हणजे आता तू ओतलेल्या पाण्यानं भिजलेल्या हिरोईनी पाहतो. तुक्या शान्या, भिजलेल्या हिरोईनी पाहतोस वय? थांब तुला बघतेच. काकू ओ काकू, काय ग? बघा तुमचा लाडकाले का अजून झोपलाय. ये मुर्द्या, बघा की. हा अरे मुर्द्या, मुर्द्यासारखा झोपलाच काय रे? आता मुर्द्यासारखा झोपणार नाही. अरे 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 झोपलाच काय गाढवासारखा? मोठा गाडा कुठे? मोठा गाडव म्हणजे माझा बा, हिचा नवरा. तुक्या बाला गाडव म्हणतोस? ए तुक्या, मजा मस्ती लय झाली. आता उठन कामाला जा. बा कुठे गेला ग? कामाला गेला ना? मग घरातला एक माणूस काम करत असताना मी काम करायची गरज आहे का? तुक्या, अरे तुला लाज नाही वाटत? बा कमावतो ना, तू नुसतं बसून खातोस ते? अरे तुक्या, तुझ्या बाची चप्पल तुझ्या पायाला यायला लागली ना? चांगलं ना. काय नवीन चप्पल घ्यायला नको? बाचे कपडे बोलवतात, नवीन कपडे घ्यायला नको. उगा वाचा वाचा बोलू नको. उठ आणि कामाला जा. हो, पण जाऊ कुठे कामाला? कुठे म्हणजे? आपल्या पिढ्यानपिढ्या ज्याच्याकडे काम करतात त्याच्याकडं, म्हणजे जमीनदाराकडं. ठीक आहे, जातो. अंगावर कशा फेकाडतोस? तुम्ही तिकडे जा, मला लेंगा काढायचा आहे. इथं म्हणजे आता तू पाणी घातलं ना, तू अंगावर पाणी घातलं ना, तू मला ओलं केलं ना, नुसतं साबण लावतो की झाले अंगावर. कामाला
जातो मी कामाला. चला बा इंटरव्ह्यू देऊया. स्वतःला टोपी घालतात मी, लोकांना काय घालणार. चला. हरामखोर नालायक, थांब तिथेच. पण तिथेच थांब. कामासाठी आलायस ना रे? काम करायचं आहे ना तुला? काय रे, कामावर यायची ही वेळ आहे का? कामावर वेळेवर यायला नको, पगार मात्र घ्यायला वेळेवर याल. चल चालतो जातो, फिरायला जातो. अरे का चाललास? कामाला गेलो होतो. मग? ते म्हणले चालू पड, मी चाललो. असं कसं होईल? ये बघ इकडे. थांब तिथे. फोबाड फोडून टाकीन तुझं. चल निघ. तुला नाही तू क्या, तुला नाही ते. माझा ग्लास घेऊन ये रे शिवा. ए दार लावून घे, दार लावून घे. मला संतू भाऊ, संतू भाऊ, मालकानी मारलं तुला? मारलं नाही, नंबर त्याची चाकरी केली, त्याचा पगार मिळाला आज. माझ्या बापसाद्यापासून समधी या वाड्यामध्ये खपत आली, म्हणून मी आपण खपत होतो. पण काही दिवसांपूर्वी यंत्रणा आली, ट्रॅक्टर आली, मळणी, कापणी, फवारणी समजा यंत्रणा व्हायला लागलं. त्यांची माणसांची गरज संपली. त्यांनी आम्हाला कामावर काढून टाकलं. तशी काय काम असलं तर वाढव निरोप यायचा. या आज पण निरोप आला होता, पण अरे पोरगी तापानं पण पडली आणि म्हणून मला यायला उशीर झाला तर आले आला मला. ए संतू भाऊ, रडतो त्याला रडू दे त्याला, मग तो मोकळा होईल, म्हणजे दुसरीकडे काम तरी शोधा जाईल. अरे पण किती रडती होतो. रडू दे. ए संतू भाऊ, नाही रडू दे मला. रडू नाही तर आतनं घुसमटून मारेन मी. अरे ऐक माझं. ए तुक्या, अरे तू कुठे चाललायस? तू कुठे चाललायस? चल चल, तुला मालकाची गाड घालून देतो. कामाला आलायस ना? गाड घालून देतो, कान पाटात खातो. अरे कानपाटात खायला मालकाचं काय डोकं बिकं फिरलंय का का? असेल तर फिरेल ना. अरे हळू 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 बोल. अरे ऐकलं कुणी तर सांगलं त्याला. अरे ऐकू दे, त्याच्या बापाचं खातो का? अरे त्याच्याच बापाचं खातोय आपण. काय ते काय बोलतो तू? त्याच्या घरात मरमर मारतो, शेतात मरमर मारतो. उपाशी मरल पण त्याच्याकडे काम नाही करणार. आईला बी मूर्ती उपाय. अरे तुक्या, अरे मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मला बी असंच वाटत होतं. अरे उपाशी मरीन पण ह्या माणसाकडे काम नाही करायचं. अरे जेव्हा माझा बाप मला सोडून गेला, आईला उपास व्हायला लागला, तेव्हा झक मारत कामाला गेलो. आधी माझ्या आईसाठी गेलो, नंतर तुझ्या आईसाठी गेलो, मग तुझ्यासाठी. काम करतच राहिलो. लेका पण आता हात पाय माझे थकायला लागलेत. आता माझ्याने होईल तेवढं मी काम करतोय. माझ्या माग तुझ्या आईचं काय, कसं होईल म्हणून जीव तुटतो रे माझा. वाटलं होतं तू आता मोठा झालास, जाणता झालास, आता तरी माझा मला हातभार होईल. राहू दे, तुला नाही काम करायचं तर राहू दे, नको करू, मी करीन. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काम करीन. पुढचा तो वरचा बघून घेईल. बाबा एकलाच जाणार का आम्हाला? चल ना लेका. बाबा तुझ्या बरोबर मी पण काम करू लागतो. मालक. काय? मी हनुमा, हा माझा लेख तुके. नमस्कार. तू क्या मोठा झालास? मग काय तेवढंच राहणार. काय रे, काय काम करणार? तुम्ही सांगाल ते काम करील त्यो. ए हणम्या, अरे तू काम करणारच का त्यो? मग उगाच कशा पाय आगोपणा करतो मध्ये मध्ये? नाही त्योच करणार. बैलाला बैलगाडी चालवता येते. जी बैलगाडी येते. हणम्या, गाडी तयार कर.
तू क्या गाडी येते हा माडीवर धान्याच्या गोणी गाडीत भर तू क्या गाडी घेऊन जायची आणि तालुक्याला गोडाऊनला रीती करायची काय आणि म्या लेकाला गोडाऊनचा पत्ता समजावून सांग तू क्या आता तू आमचा गाडी वान मातीचा रंग गाडी ढोलते माझ्या संग उधळून मातीचा रंग गाडी ढोलते माझ्या संग खुळखुळू घुंगराच्या तालात गरोगर चक फिरे या गात खुळखुळू घुंगराच्या तालात गरोगर चक फिरे या गात राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली रे जोमान गाडी चालली रे जोमान आले आभाळाला रवदान मातीत उसाच लावलंय 100 नमरे पेन काळ्या मातीत उसाच लावलंय 100 नमरे पेन सोन्यासारखं लुकलुक करते हवाचं हे दान कपोर दिसतंय कणीस देन दिलं अमाधरणीनं कपोर दिसतंय कणीस देन दिलं अमाधरणीनं राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली र जोमान गाडी चालली र जोमान आले आभाळाला रवधान ढवळ्या पवळ्या हलकी रफिकी बिगी औत हाकतोय ढवळ्या पवळ्याच घाम गळतोय शेतात सुगीच आल्यात दिस मळणी चालली र शेतात सुगीच आल्यात दिस मळणी चालली र शेतात राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली र जोमान गाडी चालली र जोमान आले आभाळाला रवदान सर्जाला घेऊन चाललोय बाजारची ही वाट राजा सर्जाला घेऊन चाललोय बाजारची ही वाट बैलगाडीनं घेऊन चाललोय पिकलेलं हे धान बळकस दिलं देवानं कष्टाचं देणं देऊन बळकस दिलं देवानं कष्टाचं देणं देऊन राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली र जोमान गाडी चालली र जोमान आले आभाळाला रवधान उधळून मातीचा रंग गाडी ढोलते माझ्या संग उधळून मातीचा रंग गाडी ढोलते
रे माझ्या संग खुळू घुंगराच्या तालात गर गर तक फिर या गात खुळू घुंगराच्या तालात गर गर तक फिर या गात राजा सर्जाच्या जोडीनं गाडी चालली रे जोमान गाडी चालली रे जोमान आले या भाळाला रवणान चल ए यार चल माझ्या सरच्या ए राजा अरे चल लवकर लवकर जर मला कावतीन पुन्हा चल लवकर अरे थांब काय झालं पाहुणं काय झालं काय जरा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय झालं हवा गेली तुमची माझी नाही हो टायरची हवा टायरची तेवढं कळते आमासनी चला मी मदत करतो हवा भरेल ना अरे गप जास्त असलाच तर अशी हवा काढीन परत भरता येणार नाही भरू काय मदत करू काय ते काय फुग्यात हवा भरायची तसं नाही स्टेपनी बदलायला मदत करू स्टेपनी पण पंक्चर आहे आता मीच केलं असतं ना अरे आता टायरचं दुकान कुठे म्हणायचं हाय टायरचं दुकान 2-4 किलोमीटर मागं जावं लागेल माग इथे गाडी पण दिसत नाही हे काय ही कुठे गाडी आहे हे काय हेलिकॉप्टर आहे का अरे असं करा तुम्ही टायर घ्या तोपर्यंत हेलिकॉप्टर फिरवून घेतो घेतो उचल पाहिला का सरजा राजा क्लीनर केवढा टायर केवढा आम्ही सातारकडचे नाही आता मुंबईचा काय मुंबईवरून सामान घेऊन चाललो होतो तर टायर पंक्चर झाला इथे काय खाण्यापिण्याचं मिळेल काय खायचं मिळेल प्यायचं मिळेल नाही गावात चालत तसलं आमच्या आगे आपकी मंजिल चला हे टायर काढेल लवकर सरजा राजा तुम्ही पण खाऊन घ्या काहीतरी चला त्या पद्धती तिकडे टायरचं दुकान आहे आणि इकडे खायला मिळतं गणपत याचं पंक्चर काढून घे तो आधीच पंक्चर आहे अरे ट्रकच्या टायरचं पंक्चर काढून दे बरं चला पटकन टायर घ्या काढून म्हणजे निघायला मोकळा काय राव आम्ही परत जाणार कसे हो आम्हाला सोडून पुढे जा ना तुम्ही मी बोललो ना तेच काय बोलतो सारखं अरे थांबतील ते त्यांना काय घाई आहे नाही पाहुणं कसं आहे मला लय उशीर झालाय मला जावं लागेल आता थांबा की थोडा वेळ काय होते त्यांनी थांबा की थोडा वेळ काय होते त्यांनी असं म्हणताय मग चहा पाजा ए बाबा 2-3 चाय पाठव बाबा त्याच्या बाचं दुकान होतं चल पटापट पटकन घ्या काढून घ्या लय जड आहे आमच्या गावचं पाणी प्या काय नाव काय म्हणायचं लक्ष्मण तुझ्या काय दिसतोय नाही तुमचं म्हटलं तुकाराम पण लोक मला प्रेमाने तू क्या म्हणतात काय करता तुम्ही काय नाही म्हणजे काम करत नव्हतो उन्हाळ्या करत होतो आज कामाला लागलो बैलगाडी गाडीवान म्हणून बैलगाडी चालवून काय मिळतं तुम्हाला गाडी बसून काय मिळतं तुला पैसे मला पण पैसे मिळते पैसे मिळतात पण ते पुरतात का तुम्हाला पुरतात काय पाहुणं पण कसं आहे मुंबईत कधी येणं झालं नाही पण मुंबई बद्दल ऐकलं फार म्हणजे ते सगळं ट्रॅफिक ते सगळं दुरांड सगळं प्रदूषण त्याच्यामुळे झालेला छातीचा खोका अरे 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 म्हणलं याला काय अर्थ नाही ना म्हणजे आपण पैसा कमवायचा आणि डॉक्टरला धनी करायचा काय अर्थ आहे त्याला आता माझ्या गाडीतच बघा बरं टायर नाही पंक्चर नाही पेट्रोल नाही प्रदूषण नाही काहीच नाही इकडे ट्रॅफिक नाही ट्रॅफिक पोलीस नाही पावती नाही नुसती गाडी आणि 2 बैल कळलं किती पैसे झाले टायरचे 25 रुपये आणि चहाचे 15 रुपये ते पैसे दे मोठा हे बाबा किती पैसे झाले टायर बदल ना जातोय ना जातो ना देतो ना बाबा का असं उभा राहिला देतो देतो ना जा ना काय मग पाहा कमवल्यातले 40 रुपये गेले ना सॉलिड डोका आहे चला ट्रकवर सोडा आम्हाला टायरचा पंक्चर काढला ना चला पैसे द्या असं शांत डोक्याने विचार कर मुंबईत येण्याचा नाही मुंबईला येण्याचा विचार आपण करूच शकत नाही का अरे आपलं गाव आपलं घर आपले आई बाबा आपली बैल हे सगळं सोडून मुंबईला यायचं ट्रक चालवण्यापेक्षा बैल चालवण्यात आपल्याला मजा आहे अजिबात टेन्शन नाही
बरं मी काय म्हणतो पाहुणं, लवकर चला, तिकडे जमीनदार कोकलत असेल माझ्या नावानं. मग सांगा त्याला. पटकन सांगतो. हे जग्या, हा सावकाशी ये. हो, काय ते काय पाहुणं? लवकर ये. चल, 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 ये. चल, सावकाश. चल, चल, चल. बस 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 बस. थांबा, थांबा, थांबा. हे घ्या पाहुणं, तुमची गाडी आली. उतरा, 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 उतरा. तुमची गाडी आली बघा. या इकडे खाली या. हे टायर काढ रे. आभार आहे तुकाराम बाबा. बर चालेल. कधी तुम्हाला वाटलं मुंबईला यावंसं, हा. तरी तुमच्या कंपनीचं कार्ड आहे, तिथे कोणाला विचारायचं, आपल्याकडे आणून सोडणार. बर, तुम्हाला कधी गावाकडे यावंसं वाटलं, हा. तुम्ही आलात हा. तर माझं नाव विचारायचं, तुम्हाला कोणी माझ्या घरी आणून सोडल. आता मी कशाला येतो गावाकडे? नाही, कधी हा. ट्रक सोडून बैलगाडी चालवाविषयी वाटली तर. टायर घे, टायर घे, टायर घे. चला चला, बरं. तिकडे जमीनदार कोकलत असेल. भेटू पुन्हा. येऊ या. चला. चला मालक, आलं तालुक्याला माल रिता करून. गणित जिंकून आलेस नव का? जी जी काय जी? मायला मला याला समजलंस का रे तू? समजायचं काय त्यात? काय काय म्हणलं नाही तू? नाही, असं कसं म्हणणार मालक, तुम्ही आमच्या अन्नदाता. अरे म्हणले का त्या अन्नाला जागणार कोण, तुझा बाप? डोळं करतो, डोळं खाली कर, डोळं खाली करून बोल. बापाचं नाव काढायला लय राग आला, हं? काम तुझ्या त्या बापालाच बोलितो. ए अणम्या, कुठे मिळाला? आलो मालक, आलो. ए अणम्या, जी मालक. मला जरा सांग, तालुक्याला जाऊन सामान रित करून ये, किती वेळ लागतो? 4 तास. या लेखाला 7 तास कशा पाहिजे लागले? बार रस्त्यात एक ट्रक पंक्चर झाला, त्याला ते मदत करत बसला असेल. अरे गाडी तुझ्या बापाची आहे का रे? मालक. आला आला राग आला. बापाचा एवढा पुळ काय होय? तरी नशीब आम्ही टाकले तुकड्यावर चकतोय. मग का मेहरबानी नाही करत? माझा बाप तुमच्या शेतात राबतो ना, म्हणून तुम्ही जगताय. नाहीतर कोणी कुत्र हाल नाही खाणार तुमचं. पहा माझ्या बाचे हात, पहा कसे रापलेत तुमच्या शेतात काम करून. हातात कधी वेळा तरी धरला का? चाकू धरलाय फक्त ऍपल चिरायला. माझा बा तुमच्या शेतात राब राब राबतो, धान्य पिकवतो, आणि तुम्ही काय करता? मूठभर आमच्या हातात टाकता आणि बाकी सगळं हडप करता. का तर आमच्या जमिनी तुमच्या बापानं हडप केल्या म्हणून. दुख्या ए जमीनदार, विचार करून हात उचला, विचार करून हात उचल. अरे तू माझ्यावर हात उचलला ना तर कोणाला काही वाटणार नाही, तुझी लायकीच ती आहे. पण मी जर हात उचलला ना तुझ्यावर तर अख्ख्या गावात शोभा होईल. मायला एवढी रग आहे? मग बाप कशा पायी हात पसरतो कामासाठी? कामासाठी हात पसरतो, भीक मागण्यासाठी नाही. आणि आमच्या हातामध्ये एवढा दम आहे ना का कुठली जमीन फाडून त्याच्यातनं शेती करू. अरे लेका, आम्ही काम नाही दिलं तर तुम्हाला भीक बी नाही देणार कोणी. तुझ्या हातात तर भीक मागायचा पण दम नाही. ठीक आहे, तर मी बी जमीनदार आहे, बघतो कोणची जमीन तुम्ही फाडून शेती उगवतात ते. चला चला, चालते बाप आणि लेक दोघं इथं. शिवा शिवा वा कुठे शिवा मधला नुसतं शीत आला. उचला रे याला. निघून द्या बाहेर. नको नको, हे धरा मालक. मालक एक गोष्ट मात्र कबूल करतो, आमची ऍपल खायची लायकी नाही, पण तुमची चप्पल खायची लायकी. हाकला याला, भुका बरोबर झालं. मालक 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 असं करू नका मालक. बघतो कोण गावात काम देतं त्याला. मालक ऐका 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 मालक 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 ऐका मालक मालक दरवाजा उघडा मालक 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 आम्ही काय करणार मालक 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 आम्ही उपाशी मारू मालक 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 तुक्या तुक्या हे काय केलं? एवढंच पीठ राहिलं घरला, आता उद्या कंची भाकर खाशील. त्या जमीनदाराच्या कृपेने मिळत होत ते बी बंद केलंयस. हे आहे अगं खरंच मी काय नाही केलं. घबरा, जमीनदारासमोर वाचा वाचा बोलत होतास ते काय कमी होता? बा तो तुला बोलला म्हणून माझं रक्त खवळलं. तुझा भाऊ उन्हातानात राबतोय तवा रगात नाही खवळत का? तवा आयतं गिळाय मिळतं म्हणून रगात थंडगार पडलंय तुझं. अगं आहे आज आजपासून कामावर चाललो होतो ना मी. अरे आजच्या कामाचे पैसे नाही दिले ते आपण, पैसे घेऊन येतो. घबरा, आव आव कामावर जायची याची वेळ असते, नको त्या माणसाला मदत करत बसलाय. ए बा, लहानपणापासून तूच शिकवत आलास ना मला दुसऱ्याला मदत करत जा म्हणून. आईला आम्हाला शिकवतोय.
तू बोलतो म्हणून मी बोलतो. आता मी बोलतो. चल उठ उठ घराच्या बाहेर हो, निघ इथून. अहो असं काय करताय? गप बस. आता तुला मी घराच्या बाहेर काढीन. जोपर्यंत तू कमवत नाहीस ना तोपर्यंत घरात पाय टाकू नकोस. मी तुला मेलो आणि तुला मी मेलो. दोन्ही बाजूने तूच मरतोयस. हा जातो जातो भाकर खाऊन जातो. हे आहे वाडगा. आता एक बी तुकडा मिळायचा नाही. ठीक आहे रात्री येतो जेवायला. ए चुप जा कामाला लाग आणि मगच घरात पाय टाकायचा. आधी कमवून आण मगच शिजवून घालते तुला. जा म्हणते ना. याला म्हणतात आई जीव घाली ना आणि बाप भीक मागू देईना. दारू उघड नाही. अगं दारू उघड ना. लेकरूला मी तुझं दारू उघड आहे. भाकर पण नाही म्हणली. जातो मी. जातो जातो जातो. अरे जातो काय जातो कुठे जातो. जातो वाट दिसेल तिकडे जातो. चाललो मी. मायला काय करावं काय कळ ना. आपले जाताना आपलेच ओठ म्हणे भाकरीचा तुकडा मिळणार नाही. अरे याच्यासाठी जन्माला घातलं होतं का मला. मला स्वतः कोंडाचा मांडा करून जगले पण मला कधी उपाशी ठेवलं नाही. इकडची गाडी तिकडे करू दिली नाही. पण आज अचानक काय झालं. मला घर सोड भाकरीचा तुकडा मिळव नोकरी कर. इथं स्वतःच्या आई बापाला नकोस झालोय. जगून तरी काय उपयोग आहे. जातो जातो मी जीव द्यायला जातो. आता आता आठवत बसा मला. चाललो मी जीव द्यायला. जगून तरी काय उपयोग आहे. अगं तुक्या कुठे चाललाय ग. चालला असेल कुठे फिरायला. अरे अरे तुक्या जगतच नाही. अरे मला जीव द्यायचंय. अरे माझं ऐक ना तुक्या. जीव द्यायचं म्हणलं तर घाली हातात. मोठ्या पाहिजेत होत नाहीत. आणि इकडं येडा कुठला. अरे ज्या माणसाला आयुष्याला भिडता येत नाही ना त्यानं बांगड्याच भराव्यात. कोणाकोणाला भिडू कोणा सगळं भांडू आई बाबा सांग. अरे पण त्यांचं काय चुकलं. दुनियेतल्या प्रत्येक आई बापाला असंच वाटतं की आपल्या मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. 4 पैसे कमवावे नाव कमवावं. त्यांना बी तसंच वाटतं. मग त्यांचं काय चुकलं. झाली का तू पण त्यांच्यातली. त्यांच्यासारखंच बोलायला लागली तू पण. अरे जगातलं कुणी बी त्यांचीच बाजू घेईल. आणि असल्या काम चुकार मुलाला आई बापच काय बायको बी कधी जवळ करणार नाही. अरे म्हणूनच म्हणते जरा कामाचं बघ. का म्हणजे. अरे मला त्याची बायको व्हायचंय. अरे तुला किती वेळा सांगितलं हे खूप डोक्यातून काढून टाक. अरे ऐक माझं डोक्यातनं काढून टाकीन र. पण हे खूळ मनात घर करून बसलंय. मन सैरभैर करतय. सतत भीर भीरतय. ए तुक्या ए तुक्या. मा
गौरा हे गौरा हे गौरा अगं शुद्धीत आहेस ना हे गौरा हे गौरा. क्या मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मी पूर्ण होश आवाजने कहती हूँ की माझं तुझ्यावर लई प्रेम आहे आणि मला फक्त तुझ्याशीच लगीन करायचं आहे. आणि फक्त माझ्या बरोबरच उपाशी मरायचं आहे. चल अरे लगीन करायचंय. अरे उपाशी करायचं तू कमावशील की आणि एकदा जबाबदारी अंगावर पडली की कोण बी कामधंदा करतच. हे कामधंदा करत म्हणे कामधंदा करायला काम मिळवायला लागतं ते कोण देणार भिकाजीराव. हा भिकाजीराव कोण तुझा बाप. तू क्या हो तुकारामराव. हा राम राम. कोण र अगं हेच ते मुंबईवाले पाहुणे याला मदत केली आणि माझी नोकरी गेली. अरे मग त्यासनीच विचार की काही कामधंदा आहे का. मी चाललो मुंबईला कामधंदा करायला. अरे अरे तू क्या असंच या आता माल सोडून परत मुंबईला चाललो तेवढं दिसला तुम्ही. पाहुणं हा तुम्ही सकाळी बोलले होते मी मुंबईला आलो तर काम मिळेल का. काम मिळेल. अरे येऊन तर बघ. अरे मुंबई आहे मुंबई कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. मुंबादेवी म्हणतात तिला. तिच्या चरणी जो कोण जातो ना त्याचा भरभराट करते. मग बरोबर बोलतायत ते. रोज काय चुकीचे बोलतो. चला चला तुम्ही चला. गौरा जा जाऊन सांग माझ्या आई बापाला म्हणा तू काय त्यांनाच नाही अख्ख्या गावाला पैका कमवून दाखवायला निघालाय. अरे आई बाला काही सांगशील का नाही. हा त्यांना सांगायला नको. त्यांना कशाला सांगायला पाहिजे कशाला सांगायला पाहिजे त्यांना. त्यांनीच घराबाहेर काढलेलं मला. जगलो काय मेलो काय त्यांना काय फरक पडतोय. चला. अरे तू क्या आई ये मग मुंबईला जायचं नक्की. नक्की नाही मग ते मुंबईची गर्दी ते छातीचा खोका डॉक्टरकडे पैसे. काय पाहुणं मस्करी करताय. आता चला मुंबईला जे होईल ते होईल. जायचं. चला तुम्ही. तू क्या पत्र पाठव रे. काकू 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 तू क्या मुंबईला गेला. काय तू क्या मुंबईला गेला. माझा तू क्या मुंबईला गेला. काकू काय झालं. आओ आपला तू क्या मुंबईला गेला. आडवा त्याला. काय सांगतेस काय. वय अहो काकू असं काय करतायचा. हे बघा गावातल्या प्रत्येक घरातला कोण ना कोणतरी मुंबईला गेलंच आहे ना कामधंद्यासाठी. मग अगं जे गेलेत ते काय आपल्या आई वडिलांना रागून गेलेत का. जाता लेकराला भाकरी बी दिली नाही या चांडाळली पण मी तू केलं चांगली ओळखते. आता पतूर त्याचा राग गेली असेल. पुन्हा घरी जाणार ना मी. आई बाबाचं तोंड पाहणार नाही. हे बाबा नको बघू आई बाबाचं तोंड. मग त्यांनी कोणाचं तोंड बघायचं. बघते एकमेकाचं तोंड. आता त्यांचं काय वय आहे का एकमेकांचं तोंड बघायचं. बरोबर. याच्या आई बाबाने याचं तोंड बघितल्याने ते वरच गेले. ए बाबा तू असं रागू नको. डोकं शांत ठेव. तुला आठवण येते कोणाचं. म्हणजे अरे आई बाबांची ना तिची तरी आठव. गौरा काय नाव काय म्हणलं तिचं. सांग त्याला सांग. आता जेवण जायचं नाही त्याला. घबरे काय बोलतो गौरा. नाही तिच्या मनात तसं आहे आपल्या ध्यानात पण नाही. हा तशी पोरगी चांगली आहे. हा गुणी आहे हा पण आपण असल्या अवगुणी. माशा गुणीला आपण गुणी मुलगी बघूया. म्हणजे आता येणार ना मुंबईला तेव्हा बघू. नाही नको. घास घशाखाली नाही उतरत पोरी माझ्या. काकू अहो तुम्ही तरी सांगा किती असणे. काय सांगू कसं समजावू. आजपासून लेकरू जेवल्याशिवाय मी पाणी बी प्याले नाही. अगं पोरी इथं
इथं बसून जेवायचा तू कुठं असेल कसं असेल उपाशी तापाशी वडवड फिरत असेल अच्छा डेकर दिलात मग कशी वाटली मिसळ मस्त आहे. आणखी काय घेणार काय गरम काय रे? भेजा गरम आहे पाहिजे गरम काय का हे 2.5 वडा पाठव 2.5 हा एक आपल्याला आणि अर्धा याला खातो तब्येती एवढं बोलतो ह्याच्या एवढं नाही नाही आणखी काय घेणार का नाही आता मिसळ झाली हा. वडा येणारच 4 भाकरीन भाजी घेऊ म्हणतो. चपाती रोटी पाव बटर खारी टोस्ट काय पाहिजे नाही असं नाही ना मामा. आता मिसळ पाव झाली 4 भाकरीन भाजी झाली चपातीन टोस्ट कशाला खायला पाहिजे. 4 भाकरी आणि भाजी पाठव नंतर डाळ भात जे काय उरले ते सगळे टोप घेऊन या खा तू खा मी सुद्धा मुंबईत पहिला आलो होतो ना असं तुझ्यासारखं खायचो पण आता एक मिसळपाव खाल्ला की पोट भरतं. एवढी मरमर करून कमवायचं कशाला. मुंबईत जेवढ्या कमवायच्या वाट आहेत ना तेवढ्या गमवायच्या सुद्धा आहेत म्हणजे कळेल हळूहळू. पण आता हा काय एवढा हळूहळू आणतो वडा हे आणणार बाबा लवकर. मामा इथं राहायचं कुठं मी यांच्या घरी म्हणजे यांच्या घरी मालक कोण आणि अरेंजमेंट कोण करतंय लवकर आण रे उशीर होतोय. हे आण रे बाबा खरंच लवकर आण. तुम्हाला पण भूक लागली ना. ओढ लागले घराची बऱ्याच दिवसांनी घरी जातोय ना. या 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 तुकाराम शेठ आमच्या घरात तुमचं स्वागत असो. तुकाराम शेठ चाललो मी परत. का तुम्हाला म्हणलं ना तू काय मला तू क्या आता कसं आजपासून तू इथे राहायचं इथं या घरात. नाही मामा मी परका माणूस. 25 वर्ष ट्रक चालवतोय ट्रक एका नजरेत समोरचा माणूस ओळखतो. नाही पण ऐका ना मामा माझं तुम्ही. ठीक आहे ऐकतो तुझं. असं नाही ना वाईट नका वाटून घेऊ तुम्ही पण मी कोण कुठला परका माणूस एवढं का करता माझ्यासाठी तुम्ही. अरे तू क्या मी सुद्धा तुझ्यासारखाच मुंबईत आलो होतो कोणाचा आगापिछा नसताना आणि अशा माणसाचं जगणं कुत्र्यापेक्षा लाजीरवाणं असतं ठाव आहे मला. म्हणून माझ्या पद्धतीने होईल तेवढी मदत करतो. आता आपल्या जगण्या क्लीनर आहे हा तुझ्यासारखाच मुंबईत आला पण आज भावापेक्षाही जीवा भावाचा आहे माझ्या. या जगण्याप्रमाणे नवनाथ जालिंदर यांच्याशिवाय दुसरं कोण आहे मला. दादा कोण कुठली माणसं तुझ्या जीवा भावाची शकू आणि तुझी सख्खी बहीण तुझी कोणी नाही. अरे बापरे मामा काय प्रकार हा. काय नाही रे माझी बहीण शकू काय बऱ्याच दिवसांनी आलो ना आणि मुंबईत जरी असलो तरी घरी रोज जाणं होत नाही ना आणि मग तिच्याकडे लक्ष दिलं नाही ना ही अशी ते उदळ आपट करते. पण हे काय आता काय करायचं. काय करायचं नाही उद्या ती होणार शांत. आपण काय करूया आजचा दिवस आपण बाहेर राहूया. म्हणजे कुठं म्हणजे आपल्या अड्ड्यावर. अड्डा तो नाही रे आमच्या ट्रकचा अड्डा. लवकर तुमचा डबा बापरे. तर हा आमचा अड्डा आहे काय तुमचा. अरे वा. अरे मामा कधी आला हा पाहुणा कोण. हे आत्ता झालो येताना माझ्यावर पाहुणा घेऊन आलोय. हा आमचा जालिंदर. नमस्कार. राम राम. आणि मी नवनाथ. नवनाथ जालिंदर जमदाडे. तुम्ही नवनाथ ढमढेरे. तू कसं ओळखलं. अरे राम राम. हाऊ आर यू. ही आमची त्रिमूर्ती. हा जगण्या हा मारत्या आणि हा महाद्या ही आमच्या क्लीनर आहेत. काय कसं काय बरं आहे ना. हाडाचे क्लीनर दिसत्यात म्हणजे नुसते हाडच दिसत्यात. जायचं का स्वर्गात. अहो माझं ऐका नका जाऊ त्या स्वर्गात. आईला घ्या मला एक कळत नाही स्वर्गात जायचं म्हटलं तर हे काका आडवे काय येतात. नाही बरोबर आडवे येणार कारण आपल्या आधी त्याचा नंबर आहे ना.
अरे जन्नत आहे जन्नत. ओहन ओव्हन? त्याला हेवन म्हणायचं असणार. तो असंच इंग्रजी बोलतो. त्याचा बाप इंग्लिश मिडियमला होता ना, शिकायला नाही पिऊन म्हणतो. मामा आज बनायचं का पिऊन? नाही म्हणजे लय दिवस झाले पिऊन बनून. जाऊ दे रे, याचं काय. त्यात काय एवढं, आपण पण बनवू की पिऊन. आपल्याला कुठल्या कामाची लाज नाही बरं का. जास्तीत जास्त काय करावं लागेल, केर काढावं लागेल, गालीची इकडची तिकडे करावं लागतील, घंटा वाजवायला लागेल. हे का असले? अहो तुकारामराव, असं बावळ्यासारखं वागू नका, समधे हसतील तुम्हाला. माझा ऐका तुकारामराव, यांच्या नादी लागू नका. नाही मी काय म्हणतो, आता हा मुंबईत आला, मुंबईत राहणार, मग याला दुनियादारी शिकवायला नको. अहो माझं ऐका, या मुंबईत राहून उन्हाळे पावसाळे बघून माझ्या डोक्यावरचे गेले. त्यात काय, ह्याचे पण गेले. अरे बाबा, चल निघू. अहो पण अरे आपण फक्त मार्गदर्शन करायचं, चांगलं काय वाईट काय तो ठरवेल. तर आजपासून याची शिकवणी सुरू. मामा कुठं आणलं तुम्ही मला इथं? अरे खरंच तरी नाही म्हणजे तुम्ही मला काल तिकडं ताजमहाल दाखवला, परवा तुम्ही मला चौपाटी दाखवली, आज इकडं कुठे? अरे बाबा हेच खरं स्वर्ग आहे, स्वर्ग. चल तुला ओळख करून देतो. ही मेनका, नमस्कार. ही रंबा, नमस्कार. ही आमच्या तिकडे बघ, तिकडे बघ. ही उर्वशी, ही अक्का, उपाशी. मामा इकडे कुठे? ही तर मुंबईची संस्कृती आहे. कोणते अनेक वर्ग आहेत. वर्ग? लोक तिला हाक मार, आपण बोलवलं. या मॅडम कोण? अरे बघ ना, हाक मारा तिला, मग येईल ती वेळ. मी हाक मारू? हे बघ, गोरी खाती चमचम करी, लटक चांदणी छमछम करी, गोरी खाती चमचम करी, रंगो धरते मी स्वप्न सुंदरी, रंगो धरते मी स्वप्न सुंदरी. इकडे इकडे इकडे. क्या साहब? हे बघ गिऱ्हाईक नवीन. किती रुपये दिले तुम्ही तिला मामा? अरे मी 100 दिलेत. म्हणजे किती लाखो करोड रुपये देणार आहेत. काय एवढे रुपये या बायकांना? मग बघ, अरे इथे जेवढी लोक येतात ना तेवढी लाखो करोड उडवतात. पैक द्या पैक. नको ना. लख लख लढणी मना मनात जगरेची, मुसमुसलेली तार छेडते जवानीची, साखर घे मध्ये तुझ्या इश्काची राणीची, सौंदर्याचे मी मरण मंजिरी, सौंदर्याचे मी मरण मंजिरी. बस ना, आता किती वेळ थांबायची? अरे थांब ना थोडा वेळ, तिला पोरी बघ काय मस्त नाचतात एकदम. हा तू आहे ना पैसे उडव. हा नाही 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 नको, मी नाही देणार पैसे, नको. नाही का नाही पैसे देणार? अरे आपण एवढं मरमर मरायचं आणि इकडं पैसे उधळायचे का मामा? त्याला काय होतंय? हा बघा ना मग, ती बघ ती पोरगी कशी मस्त नाचते. हा. पण काय अर्थ आहे का? अरे आपण पैसा कमवायचा, सगळं आयुष्य पडलंय. टेन्शन तर रोजचे चालू असतात, आता तरी आनंद लुट ना. पैसे? अरे हो, हे घ्या तुमचे पैसे. जा जा. चाललंय मामा, तुम्हाला किती वेळा सांगायचं? चला चला म्हणजे तुम्हाला तुम्ही ऐकतच नाही माझं. तू गप्पा बस मुकाट्यानं. चल म्हणलं ना. तू तर गप्पच बसलायस रे. पण आता मला तरी मजा घेऊ दे.
माझी फक्त पोरगी काय नसते. काय बायका तसं नाही, असावं आपल्या एखादं एवढाच विरंगुळा. कधीच नाही. बरं जाऊ दे, चल. पण तुला खरं सांगतो, मला तर लय वाटतं मला. नको नको, खिशात ठेवा, खिशात ठेवा, खिशात ठेवा, क्या खिशात ठेवा. साहब कहाँ से उठा कर लेकर आए हो? भिखारी है क्या? ए तू क्या चल चल उठ 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 झोपू द्या ना चल बाबा मामा. उठ. किती वाजले मामा? 5 वाजले 5. 5. हा 4ला झोपायचं 5ला उठायचं. हा बाकी सगळे लोक गेले कुठं? हा, सगळे गेले पोटा पाण्याच्या मागे. मग तुम्ही नाही गेले पोटा पाण्याच्या मागे? ते चाललेत ना पोटाच्या मागे पाणी घेऊन. ओ मामा गप्प बसा ना. आणि काय तुझ्या पोटा पाण्याचं काय? नाही मला पण जायचंय, पण टमरेल एकच आहे ना. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं असं झोपून चालणार नाही. इथे मुंबईत टिकून राहायचं असेल ना तर रोज टायमावरती पोटा पाण्याच्या मागे पळावं लागतं. तुझ्या पोटाचा टाइम झाला ना मग पळ ना. एक त्या डब्यामध्ये लिकेज आहे, पाण्याचा प्रॉब्लेम होईल. ए बाबा तुला झोपायचं असेल बाजूच्या ट्रक मध्ये झोप, मी चालू ट्रक घेऊन. नाही नाही नाही, मला उठायचं आता. अरे झोप रे. नको नको, उठायचं आता, बस झालं आता झोपणं. आता जरा काम धंदा वगैरे बघतो. मामा हा. काहीतरी काम धंदा बघा ना माझ्यासाठी. अरे आता मुंबईत आलेस ना, पहिली जीवाची मुंबई करून घे. नाही. काम धंदा काय आयुष्यभर करायचंच आहे. नाही नाही, लय झाली जीवाची मुंबई. अरे नाही नाही नाही, आता नाही. अरे बाप, नाही नाही बस आता. मामा काल दिवसभर फिरलो, रात्री पण मजा करून झाली. आहे ना. नाही नाही नाही, मला अजिबात पटत नाहीये. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही कसं जाता हो तिकडं? हसू नका, शपथ सांगतो तुम्हाला. कोण कुठल्या बायका तिच्यावर आपण पैसे जुळत बसायचे. हा, आपण आपल्या कामाची कमाई का बरं त्यांच्यावर उरळायची? आपल्याला नाही आवडत हे. ए तू घ्या काय दिवसभर अशी मेहनत करायची, महिने महिने स्टेअरिंग वर बसून राहायचं. अरे ट्रक चालवताना समोरची गाडी कधी अंगावर येईल त्यासाठी जीव मुठीत घेऊन राहायचं. मागणार फुल स्पीड मध्ये ओव्हरटेक करणाऱ्या गाडीमध्ये मला यमदूत दिसतो रे. माझ्या मिनिटाच्या टेन्शन मध्ये जरासा विरंगुळा. पटवताय मला? पटवताय? मला एकच माहिती, तुम्ही जे करता ते वाईट करता. नाही मला एक सांगा, जेव्हा तुम्ही स्टेअरिंग वर बसता तेव्हा घरी आपली कोणतरी वाट पाहतय, हा विचार करता का नाही? मग तसंच बाई बाटलीचा विचार आला ना की विचार करायचा, घरी आपली कोणतरी वाट पाहतय. बरोबर आहे. बरोबर बोललात तुम्ही. काय झालं घाबरायला? काय झालं घाबरायला? काय झालं घाबरायला? काल दंगलीमध्ये जशी दगडफेक करतात तशी भांडीफेक केली हिने. हो आणि आता मस्का मारायला आली. मस्का मारायला नाही, डबा द्यायला आले. काल दिवसभर कुठे तोंड घेऊन फिरत होतात, रात्री जेवायला पण नाही आलात घरी, म्हणून डबा घेऊन आले. हा दुपारी खा. काल खाल्ला तो खूप झाला. थोडीशी हसली, थोडीशी एवढी हसली, जास्तीची केवढी हसन? नको बघायचं नको. बघ ना. अरे बघ चकू, जरा मोठ्याने हस बघू. काय दादा, मी नाही जा. चल चल लवकर तयार हो. हसली नाही. हे तू क्या चल रेडी काय, चल लवकर. तू क्या पहिला दिवस आहे कामाचा, मन लावून काम करायचं. मन लावूनच काम करणार. पाव्या ठेव तुमची. अरे तू क्या भरपूर मेहनत कर. सांगतो ते बरोबर आहे. पैसे कमाव, हा हे लक्षात ठेव. गमू नकोस यांच्यासारखे. तू क्या लवकरच स्वतःच नवीन ट्रक घे. याचं ऐक, या म्हाताऱ्याचं ऐकू नको. आयुष्यभर दुसऱ्यांच्या ट्रकवर राबू नको यांच्यासारखा. तू त्याची शिकवणी घेतोयस का माझी घेतोय? ओके, सी यू सून, टाटा बाय बाय. हे इंग्लिश. आता सांग, संध्याकाळी आम्ही लवकर घरी येतो, जेवण तयार ठेवा. सांग, संध्याकाळी आम्ही लवकर घरी येणार आहे, जेवण तयार ठेवा. तसं नाही, इंग्लिश मध्ये बोल, सून मध्ये. मी याला इंग्लिश बोलतोय तर तू का
काम शिकायचं ना. हा शिकायचं. पण काय काम करायचं? अरे शिकवतो हळूहळू. टेन्शन घ्यायचं नाही, हळूहळू सगळं शिकवतो. हा. हे घे, ही चावी घे, मी जातो. नाही नाही चुकी झाली. त्याचं काय आहे, ते क्लीनर आहेत ना. मी क्लीनर आहे, ते ड्रायव्हर आहेत. ते समजा शिकवणार. मग तू उतर खाली. तसं नाही हो, मी क्लीनर आहे, ते ड्रायव्हर आहे. ते ड्रायव्हिंग शिकवणार, मी क्लिनरिंग. शिकवणार? क्लिनिंग क्लीन. त्या तोंडात घाल काहीतरी रे. या तू या. ऑल दी बेस्ट. हॅपी जर्मनी. ऑल दी बेस्ट रे. थांबवा थांबवा. चल चल लवकर लवकर लवकर. काढ काढ. तो हा कुठे? हे लवकर. पैसे आणले? पैसे हो. हा मोजतो. 1000 रुपये. चले चल चल. तिकडे चला वा तिकडे. ये 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 ते ठेव. इथे इकडे ठेव. हा बस. चला. कशाला येतो? आता राहा ना इकडे. नाही नको नको, मी आपल्या ट्रक मध्ये जरा राहतो. तुम्ही करता तेवढं खूप आहे माझ्यासाठी. आणि कसं आहे, माणसाने बोट धरायला दिलं तर हात धरू नये. अरे येतो कसला? थांब थांब. ही तुझी आजची कमाई. हे घे. माझी कमाई. मामा येत. परत पाया पड. ही वर कमाई. वर कमाई म्हणजे आपला साईड बिझनेस याची? नाही नाही नाही, नको वाटा तू. नको नको नको. काय वाईट वाटून घेऊ नका, पण स्वतःच्या मेहनतीची कमाई खूप झाली आपल्याला. असली वर कमाई नको आपल्याला. येतो मामा. थांबा जरा. थांबा. काय काय बघते? काही नाही, मी काय बघते म्हणजे काय, आता देवाने डोळे दिलेत ना मला, म्हणून बघते मी बाहेर. आता तुम्हाला पण डोळे दिलेत, तुम्ही डोळे मोठे मोठे करून बघत असता बाहेर. आता मी विचारते का काय बघताय म्हणून तुम्ही? मी पण बघते बाहेर कधी कधी. अगं गम जा. पण असं काय वागले वेडेसारखी ते? पैशाला कुणी नाही म्हणतं का कधी? आता पैशाला नाही म्हणाले ते तर लोक वेडे नाही का म्हणतील त्यांना? वेडेच असतात असतात. अगं या शाण्याच्या दुनियेत अशी वेडी माणसं असतात. म्हणजे तुला नाही खायचं, तू फर्स्ट क्लास चहा ठेव जा. चहा करू त्याला पण बोलायचं का? मग अशी कसं ना चहा पिताच गेले ते. किती मजा येईल ना तुम्ही मी आणि ते. आपण सगळे मिळून चहा पिता. मी बोलते पाहुणे, ओ पाहुणे. काय तुमचं तुम्हीच बघा. अगं मुद्दामच नाही थांबवलं. का? कहू दे त्याला बाहेरचे बाजारभाव. म्हणजे आता माझ्याकडनं मेहनतीचे पैसे घेऊन गेलाय ना, बघतो त्यातले किती कमवतो आणि किती जमवतो. चहाचं काय करायचं? किती झाले? मी देतो. अहो असं काय करताय राव? अहो तुमची पहिलीच कमाई आहे. अच्छा, म्हणून तुम्ही देताय? नाही नाही, दोघांनी अर्धे अर्धे द्यायचे. कितना हुआ? 130 रुपये हुआ. कितना? अरे जितना खाएगा उतना ही होएगा ना. अरे लेकिन पेट भी नाही भरा. हो बरोबर आहे. हे घ्या तुमचे 30, माझे 100. हे घ्या, द्या त्यांना. आणि कसं आहे राव, हे बघा, मुंबईत एकट्याच्या जीवावर कमवताना तोंडाला फेस येतो. त्याच्यामुळे माणूस चिरीमिरी घेतो, हापता खातो, साइड बिझनेस करतो. आणि मेहनतीचे खाणारे, मेहनत करून कमवणारे हॉटेल नाही तर हातगडीवर खात्यात. बराबर. मग मला सांगा, आजपासून मेहनतीच खाणार की साइड बिझनेस पण करणार? तुम्ही झालं ना खाऊन? चला, मला झोपायला लागली. काहीतरी आपला फालतू शिकवतात मला. चला. मायला जगणे काय दिस असतात ना. ए येड्या, दिस आहे का रात्र? तुझ्या उद्याचा दिस पाहिला जित्ता राहायचा नाही. तू झोप रे. ओके, गुड नाईट. म्हणलं ना, एवढं काय झालं भानकायला? नाही जगणे, मला काय म्हणायचं होतं, मी गावाकडे होतो ना,
तेव्हा शेणानं सारवलेल्या अंगणात आईनं शिवलेल्या तिच्याच लुगड्याच्या गोधडीवर असं झाडा झुडपातून चांदणं बघत झोपायचो अलगद. पण आता वर ढगात जाईपर्यंत हे मोकळं आकाश अंगावर पांघरून घेऊन झोपायचं. नाही पण जगणे तुला खरं सांगतो, मी जास्त दिवस नाही राहणार मुंबईत. जाणार मी मुंबईत सोडून. खूप पैसे कमवणार, करोडपती होणार, गावाकडे जाणार आणि आईच्या हातात सगळं पैसे ठेवणार. हे घ्या. हे काय नुसतंच पाणी? मग काय देऊ जेवायला? घरात काय नाही शिजवाय, नुसतं पाणीच आहे. हे दिवस कधी सरणार आहे देवच जाणं. सरतील हे बी दिवस सरतील. आपलं लेकरू आलं की हे बी दिवस सरतील. तुमचे वाईट दिवस सरले बाबा. तुमचं लेकरू तुमच्या समोर आहे. तू क्या बाबा. अरे बाबा कसा आहे? आई. बस काय बस आई कशी आहेस तू? बरी आहे. हा अरे पोरा, इतके दिवस कुठं होतास रे? काय रे पोरा, रागावलंस व्हय घरातून बाहेर काढलं म्हणून? आई तुम्ही मला घरातनं बाहेर काढलं म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो ना. आई आज आपल्या मालकीचे 5 ट्रक, 2 घरं, 2 कार, 2 बायका, एक घर कामाला आणि एक बाग कामाला. असं आहे. बायकोचं काय? माझ्या बायकोच व्हय. ते बघ. चला म्हणा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हात मिळल्या. गौरा. अरे 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 काय करतोयस हे? नवरा आहेस का भवरा? नवरा मग जरा नवऱ्यासारखं वाग की. म्हणजे आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. मग मी किती रात्री सारखं वागतोय? अरे देवा, अरे जरा जबाबदारीनं वाग. म्हणजे आता जबाबदारीनं वागायचं. जबाबदारीनं म्हणजे बघ, शर्टाचं एक बटन तुटलं की दुसऱ्या बटनावर येते ना, ती जबाबदारी. मग मला बेजबाबदार व्हायचे. हा? मला सगळी बटणं तोडायची. अरे काय करतोस हे? काय करतो म्हणजे? तुझा पत्ती आहे मी. म्हण पत्ती आहे मी, आणि आधी बरं माझ्यापासून लांब लांब पळायचंच. गौरा, तेव्हा मी नादान होतो, ना समज होतो. तर आता कमवता झालो. हे मात्र खरं आहे. शाना झालो. शाना झालास ना, मग शानासारखं वाग की. शानासारखं वाग म्हणजे आता तू पतिदेव झालायस. उद्या बाप होशील लगेच. तुमच्यात 9 वगैरे महिने काहीच नसतात. अरे देवा, आता कसं समजावू? अगं गौरा, समजू नको, मला समजू दे. म्हणजे आता नवरा बायकोनी कसं तन मन धनाने एकरूप झालं पाहिजे का नाही? मग तू आणि मी मनानं ध्यानानं एकरूप झालो का नाही? मग तणावर का बरं अन्याय करायचा? गौरा 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 गौरा. अरे पागल है क्या तू? पागल है तू? अरे यार, ये तो सपना देखता है यार. तो फिर तू क्यों सोता है उसके बाजू में? अरे मुझे क्या मालूम था ये सपना देखने वाला है. अरे हम घरों से मीलों दूर रहने वाले सपना ही तो देखते हैं. वो भी नए हैं तब तक, बाद में हमें भी पता चल जाता है ये सपने ही रहने वाले हैं. फिर ये सपने अपने आप बंद हो जाते हैं. नाही, पण माझं स्वप्न मी प्रत्यक्षात उतरवणार. खूप पैसा कमवणार, करोडपती होणार. आपण तर अशी उघड्यावर राहणार आहे, उघड्यावर झोपणार आहे. पैसे कुठे साठवणार? कुठं म्हणजे? बँकेत, पोस्टात. चल मग बँकेत. एवढ्या रात्री?
तिथं रातच्याला वॉचमन असतो का ड्युटीला ते पाहतो. इकडे ए, चल काय यार तुम्ही लय लय वास येतो यार तुझ्या अंगाचा वास. आता जर आपल्याला मागच्या गाडीला थांबवायचं असेल तर काय करशील? थांबा 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 थांबा. गप्पे, एक हात बाहेर काढायचा, गाडीला बरोबर कळतंय. हा, आता मला सांग, जर ओव्हरटेक करायचं असेल तर काय करशील? येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ. अरे काय अंगावर उडतंय का गाडी? एक हात बाहेर काढायचा, मागच्या गाडीला बरोबर कळतंय, कळलं का? आता जर गाडी उत्तरावर असेल आणि ब्रेक लागत नसेल तर काय करशील? ऍक्सिडेंट जोरात दाबील. गप्पी तुझे. हे बघ तू क्या, गाडीमध्ये जो एक्स्ट्रा टायर असतो त्याला म्हणते स्टेपनी. ते माहितीये मला. हा, तुला दुसरी स्टेपनी माहितीये का? हा, कुठली? सावकार लागते एक्स्ट्रा ती. हा? मस्त लावणी करते. ए, तुला काम शिकायचेत ना, मग गप काम कर. काय काम करतो? चल गुजर तिकडे. या साईडला या साईडला. हा इकडे 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 इकडे. इकडच्या साईडला इकडच्या साईडला. अरे इकडं मारा ना. काय चाललंय काय तुझं? ए धोताड्या. मायला जगण्या काय कमाल आहे यार. वंगाळ काम करून जास्त पैसे मिळतात. चांगलं काम करून का मिळत नसतील रे? अरे बाबा, याचं जर उत्तर मिळालं तर कोण कशाला वांगळ काम करतंय. पण मला सांग, हे काम करून तुला पैसे मिळतायत ना? हो, मग काय ठरलं तर मग रोज काम करायचं आणि रोज पैसे कमवायचं. क्या साहब, कहाँ से उठा कर लेकर आए हो? भिखारी है क्या? भिखारी है क्या? भिखारी है क्या? जगण्या चल माझ्या संग. ए अरे कुठं? चल म्हणलं ना. ए महादेव. महादेव अरे आलो. काय नेहमी सतत असतो आपला. चल रे चल. हा चल. चला माझ्या संग. कुठं? कुठं? तुम्हाला गंमत दाखवतो. चला चला चल चल. येईल तो, नक्की येईल सावकार. अरे बाबा, तुझ्याकडनं आता कितीचं काम होणार आहे? कुणाकडं आणि कुठं काम करणार आहे? अरे जमीनदारांना अख्ख्या गावाला तंबी देऊन ठेवली की तुला कुणी बी काम द्यायचं नाही म्हणून. मग कसं भेटणार कर्ज? सांग की र. होय, मी तुमच्याकडे चाकरी करीन. माझे पैसे फिटस पर्यंत तुमच्याकडे चाकरी करीन. माझा मुलगा मुंबईला कामासाठी गेलाय आणि त्याला सुट्टी नाही ना मिळाली तर त्याची मनी ऑर्डर नक्की येईल. आणि दोन्ही बी नाही आलं तर? हा, असं कसं होईल? तसं नाही होणार. पण झालं तर म्या दिलेल्या कर्जाचं, त्याच्या मुद्दलाचं काय? पण त्याच्या व्याजाचं काय होणार? तू तरी सांग ना बाबा, सांग. मी देईन पैसे, मी कर्ज फेडीन. पैसे फेडायच्या आधीच गचकलास तर? अरे तुझं पोर बी नाही इथं, त्याला राबवून घेऊन त्याच्याकडनं पैसे वसूल करायला. मग तुम्हीच सांगा, मी काय करायला पाहिजे? तुझं घर घाण ठेव. सावकार, आमच्या बाप जाद्याचं घर येते, आम्ही त्याला जीवापार जपलंय. अहो, त्यातला एक दगड सुद्धा धासू दिलाय सावकार. अरे हनम्या, बाप जाद्याची जमीन जुमला घरदार अरे घाण ठेवायसाठीच असतात बघ. हा, तुझी जमीन जमीनदाराकडे पडली, घर घर ठेव की घाण. अरे रगड पैसा देईन तुला. बघ बघ तुला.
आजी पहिला इथं अंगठा लाव. अरे वर काय लिहायचं तर लिहीन मी, तू काय बी काळजी करू नकोस. आहे ना मी, अरे आहे ना मी तुझ्यासाठी. हा माद्या हे उठ. काय अरे इथं नाही ना म्हणून तर विचारतोय ना. म्हणजे हा झोपेत चालत गेला की काय? अरे झोपेत कसला जातोय, त्याला जागेपणी चालता येत नव्हतं. आईला रातच्याला पिऊन टायर्ड झाला होता. इथं आणेपर्यंत जीवाची काय हालत झाली माहितीये ना तुला. अरे म्हणजे झोपेत चालत गेला का काय? चल 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 लवकर. अरे हा बघा तू क्या तू क्या उठ उठ. अरे इथं काय करतोयस तू? आम्ही तुला वर झोपावला होता. अरे झोपेत आला असेल खाली. अरे एकदा नाही दोनदा आला, शेवटी आम्हीच त्याला इथे झोपावला. म्हणजे माणसाने झोपे पण पिऊ नये, झेपेल तेवढीच प्यावी. एवढी पियालो होतो. बरोबर, रात्री एवढे पियाल्यावर सगळे असेच प्रश्न विचारतात आणि असेच उशिरा उठतात. आता उठलात ना रे बेवड्यांनो. चला सूर्य डोक्यावर आलाय. कोणाच्या? तुझ्या बाच्या. चला जेवण घ्या चला. लूट लागलेलं कांगारू बघता. अरे माझ्या घरी जेवायला चला. तुम्ही नाही, हा एकटाच. तुम्ही तिकडे जेवायचं. उद्यापासून हा तिकडे जेवेल. आता फ्रेश हो चला. थोडं रंगाव काय नाही. चला चल. नाही, उद्यापासून आजपासूनच येणार नाही मी घरी जेवायला. काय रे? मी जेवणार ते माझ्याच पैशानी आणि राहणार ते माझ्याच पैशानी. मामा आज काही काम मिळेल? अरे आज सुट्टी, आज आराम करायचा. सुट्टी? हा, मग आज खाणार कसं? कालचे पैसे. कालचे पैसे तर कालचे पैसे ना उडवले असतील त्या पोरीवरती. काय रे, सगळे पैसे उडवले? मग एक काम कर, उद्या माझे मिशे काढतो आणि मग उडव. माझे किती पैसे उडवायचे ते उडव. काय बोलताय? अरे पण काय झालं काय रे तुला? मला कडका म्हणती काय? मी कडका? मी पैसा पैसा करणार नाही. पैसा उधळून टाकला सगळा तिच्यावर, दाखवून दिलं तिला. मग आता काय करणार? आता पैसा पैसा करणार. कशाला पैसा पैसा करणार? मेहनत करणार, मजदुरी करणार. पण कुठं करणार? मामा मला काहीतरी काम द्या ना. नाही, आज तरी माझ्याकडे काम नाही. तू एक काम कर ना, रात्री जालन्याच्या ट्रकवर क्लीनर म्हणून जा. चालेल ना? चालेल ना. तुम्हाला नाही, त्याला विचारलं. तुमची डोकी सेम आहे, नावं वेगळी आहेत. चल लवकर फ्रेश हो आणि आज तरी चल घरी जेवायला. काय शकुला वाईट वाटले. चला रे. आम्ही नाही येत, मला एक अर्जंट डिलिव्हरी आहे. तुमची? मालाची. अहो आम्ही आमचं जेवण केलं, तुम्ही वा पुढे. नाही, तू आलास तर चालेल. तुम्ही नको का? तुम्ही खाल्लं आम्हाला काय उरणार? अजून रागवली आहे बघ. मग काय दुपारी जेवायला बोलवलं होतं, आत्ता उगवलाय. अगं हो ग, काय ह्याला जरा मुंबईकर करायचं होतं ना. रोज रोज गावचे कपडे कधी रोज वापरणार तो? बघ बघ, शर्ट बघ शर्ट आणि हेअरस्टाईल बघ. मस्त दिसतो की नाही? अय्यो दादा, मला काय विचारतोस तू? लांब लांब लांब. तू लक्ष देऊ नको, जेव जेव. मग जेवण कसं वाटलं आमच्या शकूच्या हातचं? छान आहे, चांगली चव आहे यांच्या हाताला. यांच्या नाही, हिच्या. चांगली चव आहे हिच्या हाताला. सॉरी. मी काय म्हणतो तुम्हाला मामा, यांच्या हाताला एवढी हिच्या हाताला एवढी चांगली चव आहे, मग तुम्ही मुंबईत असताना घरीच का नाही जेवत? त्याचं काय आहे, घरचं जेवण केव्हा बरं लागतं? अन्न मंद बाहेर खाल्लं की. नाही नाही, पण घरचं जेवण चांगलं असतं तब्येतीला. मग तुम्ही येत जा ना घरी जेवायला.
जेव्हा ना ब्रेक का मारला जेव्हा? दादा हा. तू त्यांना सारखं शेट शेट का म्हणतोयस? लॉटरी लागली त्यांना? अगं नशीब लॉटरी लागली नाही. लॉटरी लागली असती ना तर सगळे पैसे अंघोळ घालते का त्याला? पेलन दे मागे थाप मार पाणी बस नाही नको बस राय रे थोडं ते बस झालं तुकाराम शेठ पाणी तुका, पाणी. हो तुकाराम शेठ थांबा हे शकू तू ताटा तरी उचल. हो तुका शेठ आज जाणार ना जालन्याच्या ट्रकवर? हा तिकडे निघालो हात धुवून. आज जायचं नाही. उद्या जाऊ. परवा जा. उद्या माझ्यावर आहे. आज जरा एक लांबचा प्रवास आहे ना, थोडं बोलायचं होतं. मग आता बोला ना. उद्या हात तरी धुवा. नाही मी बाहेर धुतो आज, तुम्ही हात धुवा. मी कधी हात धुतोय? शकू शकू काय तो रिकाम आहे. एक विचारू? विचारा ना. विचारा तुमच्याशी दुसरं कोण विचारणार मला? तुमच्याशिवाय काळं कुत्र सुद्धा विचारत नाही मला. नाही पण मी विचार करते. विचार करून तुम्ही मला विचारणार काय नक्की? काय विचारणार नक्की? विचार ना. काय विचारणार आहेस? तुला विचारायच्या आधी बाबांना विचारतो. बाबा हिला जन्म देण्याआधी विचार तरी करायचा. दादा बाबांना विचारण्या अगोदर तू तरी विचार करायचास. गप ग. विचार किती बोलतेस ग? विचार न करता बोलतेस. माणसाने नेहमी विचार करूनच बोलावं. तू विचार न करता बोलतेस. मी बघ कसा विचार. मी काय सारखा विचार करतोय. पण मी काय अपशब्द बोलते का? जा बोलू नकोस माझ्याशी. मी पण नाही बोलणार तुझ्याशी आता. मी बोलले नाही की म्हणतो बोलत करेस आणि बोलत तर म्हणतो किती बोलतेस अशी बोलणारच नाही मी तुझ्याशी. बोलण्याचा त्रास होत असेल तर बोलतोस कशाला माझ्याशी? अरे गप. किती बडबड लावलीस. समोरच्या बोलायला गॅप तरी दे. हा एवढा बस झाला. मला एक सांग, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? हे बघ दादा. एका शब्दात. तू क्या तुला आवडतो? हे कसं लाजणं? चल तिकडे जा. अगे कपाट मारशील दे. हे कुठलं लाजणं? अगे चल तिकडे. हे बघ सगळं न लाजता सांग. चालेल. आले. माझ्या लाजण्यावर तुला कळलं नाही का? मुलीच्या लाजण्यात तिचा होकार दडलेला असतो. मी एवढी लाजते त्याच्यानं ओळख ना माझा होकार आहे. हो अय्या मी हो म्हटलं. अगं भांडी मारशील. काय करते? कबाट बंद आहे. काय करते तू? कळशी पारशी. अरे बापरे काय 2 सिलेंडर. अरे बाहेर अगं बाहेर अशी लाजतात. अरे अगं भांडी वाट लागली ती बाय आहे. एक विचारू? बस इकडे कशाला आणलं वर तुम्ही सांगा? खाली जाग्या झोपलाय ना. अरे बरेच दिवस म्हणतोय तुला विचारीन पण तू एकटा सापडतच नव्हता. म्हटलं आजच विचारून टाकूया. लग्नाचा काय विचार आहे? मामा तुम्हाला अशी सवय असेल मला वाटलं नव्हतं. म्हणजे लग्नच करायचं असेल तर एखाद्या भल्या बाईला विचारा ना. मला कशाला विचारताय? काय बोलतोस तू? मी माझ्या लग्नाविषयी नाही तुझ्या लग्नाविषयी विचारतोय. माझ्या लग्नाविषयी? खरं सांगू मला लग्न करावंच वाटत नाही. काय प्रॉब्लेम आहे का? आपण डॉक्टरकडे दाखवू. तसं काही प्रॉब्लेम नाहीये. एकदम स्ट्रॉंग बाप्या आहे. मग लग्न करावं असं का वाटत नाही तुला? काय मामा लग्न केलं की जबाबदारी वाढणार. बायकोची पोराची पोट भरावी लागणार. इथं माझं पोट भरायचे वांदे त्यांची पोट काय भरणार? समजा तुझं लक्षात आलं आपलं पोट भरतंय. आपण आपल्या पायावर उभे राहतोय. दोघांची पोट भरू शकतोय. मग सांगताल ते पोरीचे लग्न करतो. काय सांगतो? शपथ. नाहीतरी आता आई बापाला कसं झालंय. आई बाबाच्या जागी तुम्हीच आहात मामा माझे. तुम्ही सांगताल त्या पोरीशी लगीन करीन. नक्की ठरलं.
लग्न करणार ना? नाही नाही, आधी नोकरी बघा मग छोकरी. नक्की. तर आजपासून जगाच्या नवनाच्या कोणाच्या गाडीवर क्लीनर म्हणून जा, ड्रायव्हिंग शिक, ड्रायव्हर हो, भरपूर पैसा कमव, स्वतःच्या पायावर उभा राहा, ट्रक घे. आणि एकदा तुला वाटलं की आता मला लग्न करायचंय, अजिबात घाबरू नकोस. मनात तुझ्या जे काय ते मला सांग. मी मुलगी बघितली आहे, जवळच आहे. कोण आहे? आधी नोकरी मग छोकरी. क्या तुकाराम, बहुत काम कर रहे हो, छुट्टी भी नहीं ले रहे हो. अरे छुट्टी लेके क्या करूंगा राजेंद्र भाई, काम करूंगा तो पैसा कमाऊंगा. हाँ, क्या करोगे इतना पैसा कमा अरे कर? क्या करूंगा बोले तो गाँव भेजूंगा यार हाँ. माँ बाप को. हाँ. हाँ, शादी करूंगा फर्स्ट क्लास. हाँ, क्यों जूली के साथ? अरे यार जूली क्या, जूली के साथ क्या यार. हाँ. वो तो एक रात की बात थी. हाँ. रात गई बात गई. जयेंद्र भाई, हाँ. एक काम था. हाँ बोल ना, बोल के तो देख. मेरे को जरा पैसा चाहिए था. का? गावाला पाठवायचे आहेत. वडील आजारी आहेत. हाँ? ओव्हर टाइम करके पैसा दे दूंगा आपको. तो पहले बोल नहीं यार. ये ले चल. क्यों रोकी गाड़ी? उतर और भाग जाओ. हाँ? चल चल चल, जल्दी चल. थैंक यू जयेंद्र भाई. हाँ. जगने, ए जगने, थोडे पैसे पाहिजे होते मला. आई आजारी आहे. दे तुला नंतर. अरे दे रे. मामा, काय रे? मामा बाबाची तब्येत खराब आहे. मग होईल बरी. राहू दे. थोडे पैसे पाहिजे होते. पैसे तुम्हाला नंतर देऊन टाकील. पण मी मागितले का? की 1000 रुपये ठेवून दे. साधी बाबांचं बघ जा. जा. अरे ये तू क्या कुठे चाललाय? अरे ये की जेवायला. दोस्तानो, आईची बाबाची दोघांची तब्येत खराब झाली. ऍडमिट करायचे त्यांना. पैसे पाहिजे होते. तुझ्याकडे किती आहेत? 200 दे त्याला. तुझ्याकडे किती आहेत? दे त्याला. तुमच्याकडे आहेत? आहेत ना, आहेत ना. हे घे. तुम्हाला परत देतो. टेन्शन नको घेऊ बाबा. चल. काका बाईची तब्येत खराब आहे, जरा पैसे पाहिजे. काय 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 हे घे. देतो तुम्हाला नंतर. चल खुश. बुरी नजर वाले तेरा मुख. अरे हिम्मत आहे तो अंधार ना. हे काय करतो रे? निघत नाही म्हणून वाचलास, नाही तर लई मारला असता. अरे मारतो कशाला? पूजा करू. मारायचं तर मार, पण हळू मार. अरे साइड मिलने पर पास दिया जाएगा. अरे 1 मिनिट थांब. अरे हळू मार, वरती मारतास खाली पडेल ना. हिम्मत आहे तो अंदर आना. अरे मला असं कसं झालं रे?
आम्ही मार खात होतो तेव्हा. मेल्यांचं तळपट होईल, मेल्यांचं वाटोळ होईल, हाताचे तुकडे 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 पडतील त्यांच्या. जास्त बोल नको ना, तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे होतील आता. दादा लागलं का रे तुला जास्ती? आधीच्या पेक्षा जास्त लागलं. काल पण फार मारलं त्यांनी, सगळे पैसे काढून घेतले. तुक्या तू अजिबात काळजी करू नको. हा पैशाची अजिबात काळजी करू नको. मी आहे ना, मी सगळी व्यवस्था करीन. हा किती पाहिजेत पैसे तुला तुक्या? 2000 रुपये. दादा ते पैसे. 2000? जालिंदर आणि जगनला द्यायचे अजून 10,000 रुपये द्या. देतो तू. हे 2000. तुक्या पैसे परत करू नको. हा दादा. आणि लागले पैसे तर मागून घे. हा तू दादा देशील ना? देन ना. हा जरा सरळ दे तिकडे. डॉक्टर आणखी एक पाण्याची बाटली मला पण लावा. अगं मामा मला किती वेळा आणि किती पैसे देणार? आता मलाच खूप मेहनत करावी लागल, म्हणजे डबल टिबल पैसे कमवता येतील. पण का रे? त्या पोरीच्या मागे उडवायला. पोरींच्या मागे? मुंबईत राहायचं म्हणजे खूप खर्च होतो ना. खाणं आलो, पिणं आलो, नाही पैसे खर्च होतात. नाही पण ती मुलगी कोण? आता मुंबईत कायमचं राहायचं म्हणजे एखादी मुंबईतलीच मुलगी बघावी लागणार ना, तुझ्यासारखी. आता माझ्यासाठी काम बघा. आता फक्त मला काम काम आणि कामच करायचंय बस. नाही काम बघेन, पण उद्यापासून तुझे नाटकं नको. हे काम चांगलं नाही, ते काम वाईट म्हणून. फक्त पैसा पैसा पैसा. कुठल्या का मार्गाने असन, पण फक्त पैसा. $200 पेट्रोल. ठीक आहे देतो. पावती 500ची. बरोबर चालेल. ठीक आहे 200 रुपये. हॅलो, तुम्हाला सातारा टेम्पो पाहिजे होता का? हा मिळेल मिळेल. 7,000 रुपये होतील बघा. 6,500. बरं ठीक आहे, 6,500 तर 6,500. पण ऐका, बिलचा हातच मिळेल बरं का. आता 500 रुपये म्हणजे आम्हाला पण वर खर्च आहे ना काहीतरी. हा चालेल ना? हा अच्छा बरं आहे मग. आओ आओ आपला तुक्या असा नाही, उगाच पैसे उधळायचे नाही. वय मग परत का नाही त्याने पैसे पाठवले? आओ जमवत असेल आपल्यासाठी. हे बघा, एक दिवस एकदम समद पैसे घेऊन येईल बघा. हे बघ, स्वतःला फसवू नकोस. तो काय यायचा नाही. नको येऊ दे, मी काय त्याची वाट बघत आहे. आओ आओ आपण मेहनत करत होतो ना आज पतूर, आता बी आपण मेहनत करूया आपल्या जीवाची वासेपर्यंत. अगं तेव्हा पण ताकद होती माझ्या अंगात, आता मी थकलोय. अगं मेहनत करू तर कुठं करू? हा समजानीच फसवलंय. शेती, पाऊस, ही सगळी शेती पाण्यात गेली. आणि ज्याच्यावर माझा भरोसा होता त्याने, त्या लेखाने सुद्धा आशेवर पाणी फिरवलं. आओ आओ मी काय म्हणते, सावकाराकडनं थोडस कर्ज आणा परत. अगं पहिलंच कर्ज काढलंय, ते कुणी फेडायचं? आओ आओ माझा तुक्या फेडेल त्यो. नाव घेऊ नको त्याचं अजिबात.
अजिबात यायचा नाही तो आता. तो आपल्याला विसरलाय. नाही अहो, माझं मन सांगते तू की आपल्याला विसरू शकत नाही. तू आपल्यासाठी दिनरात काम करत असेल, मेहनत करत असेल. जुलीबाई. जुलीबाई. मेरा नाम जूली है. जुली मस्त नाव आहे तुमचं. एक विचार नाही म्हणजे आता एवढी रात्र रस्त्यावर कोणी नाही पण तरी सुद्धा तुम्हाला भ्या नाही वाटलं? तुम्ही कसं काय म्हणलं मला घरापर्यंत सोड म्हणून? तेरे को आने का तो आ, वरना मैं अकेली चली जाऊंगी. अरे नाही रागवल्या काय? रागवल्या तसं नाही, पण नाही तुम्हाला अशी भ्या नाही वाटली? नाही म्हणजे मी एकटा माणूस तुम्हाला सोडायला ना घरापर्यंत. डर तो मैं उसी रात भूल गई थी जिस रात मैं पहली बार बार में नाची थी. उस दिन मैंने देखा कि तुम और मर्दों से बिल्कुल अलग हो. अलग काय? मी सुद्धा मर्दच आहे. अलग काय? अलग मर्दासारखं मर्द आहे मी. मैं तसं वेगळे पण काय? कीच ना, कितने भोले हो तुम. लोग हम पर पैसा उड़ाते, हमारा हाथ पकड़ते, हमसे गंदी गंदी बातें करते, न जाने कहाँ का छूने की कोशिश करते. पर तुम सबसे अलग हो. मुझ पे इतने सारे पैसे उड़ाए पर कभी मेरे हाथ तक नहीं पकड़ा. कुछ मत कहो, मुझसे एक वादा करो. तुम छोड़कर तो नहीं जाओगे मुझे? कहो ना तुकाराम सेठ, कभी छोड़कर तो नहीं जाओगे मुझे? नहीं नहीं ना सोडणार. नाही ना सोडणार. नाही ना सोडणार जुली. हाँ ठीक है. हाँ नहीं बाय. ए काय झालं? कौन था? कुछ नहीं, है एक पगला. कौन हो? ट्रक ड्राइवर? हाँ. तू क्या प्यार व्यार करती है क्या उससे? मैं और प्यार? तुम्हें तो पता है हम जैसी लड़कियां किसी से प्यार व्यार नहीं करती है. क्यों? लेकिन ये बात उसके पल्ले पड़े तब ना. तो उसे तू साफ साफ क्यों नहीं बताती? हाँ? खामोखाम झगड़ा मोल लिया मैंने उससे. अगर मैं उसे सच बताऊंगी तो मैं खाऊंगी क्या? क्यों? मैं हूं ना. कब तक? जाने दो ये बातें. क्यों? क्या हुआ? मालूम पड़ा है कि लेडीज बार बंद होने वाले हैं. लेकिन कौन करेगा बंद? तुम्हारे सेठ लोग तो लीडर से लेके पुलिस तक हफ्ता देते हैं ना. लेकिन ये बात आबा जाने तो ना. पता नहीं किस मिट्टी का बना है ये इंसान. ना हफ्ता लेता है और ना किसी धमकी का असर पड़ता है. जूली, ये सब बातें जाने दो. 2 पल की जिंदगी है. ओ विजय, कुठे गेला हा तुकाराम? ट्रक खाली असेल. ओ तुकाराम, ओ तुकाराम, हे बघा काय आलंय. अरे काय चाललं काय हिचं? हे घ्या, तुमचं पत्र आलंय. पत्र? नाही नाही तू बस बस. तुळजाई प्रसन्न. हळू ना. तुळजापूर पर्यंत चालला ना आवाज. प्रिय तुकाराम. आज ती खिदळती. वाच नीट वाच. चल. प्रिय लिहिले तिथे. प्रिय लिहिलं म्हणजे आईने लिहिलं असेल पत्र. हा. नाही तर काय. म्या गौरा. कोण गौरा? अरे बाजूला राहती. लहानपणापासूनची मैत्री नाही. घरचं सगळं पाहती ती. वाच. गावी परिस्थिती वाईट आहे. यंदा पाऊस पाणी झालं नाही, शेती करपून गेली. या त्यातले महिने तुझी मनी ऑर्डर पण आली नाही. जमादार काम देत नाही म्हणून बाबांनी सावकारचं कर्ज काढलंय. डॉक्टरचं देणं पण वाढलंय. तेव्हा तू लगोलग निघून ये किंवा पत्र पाठव. कळावे आई बाबांचा आशीर्वाद. तुझीला याद येते गौरा. तुम्हाला नाही आठवण येत तिची? मला कशाला तिची आठवण? मला नाही आठवणत कोणाची. आई बाबांची पण आठवण येत नाही? आली तरी जाणार नाही परत घरला.
आणि सावकाराचं कर्ज मला विचारून काढलं त्यांनी कर्ज. दादा तू गेला? नुसताच गेला नाही, आता बाहेर गेलाय. म्हणजे चल घरी, तुला सांगतो सगळं. शकू, ए शकू, शकू, ए शकू, अगं का रडतेस तू? अगं रडवा कोणासाठी? जे आपले असतात त्यांच्यासाठी. तू का तापला कधीच नव्हता ग. चला माझं चुकलं ना, मी तुला नको नको ती स्वप्न दाखवली. मला तरी काय माहित ग, किती साधा सरळ भोवा बाबडा होता ग. कुठल्याही भावाला आपल्या बहिणीसाठी योग्य जोडीदार वाटावा ना, तसा मलाही तसंच वाटलं ग. म्हणून मी पण साला बरं झालं त्यांनी योग्य वेळी आपलं रूप दाखवलं. ते मी तरी काय करू ग, मी त्याच्यावर जबरदस्ती नाही करू शकत ग. माझ्या बहिणीशी लग्न कर, माझ्या बहिणीशी लग्न कर. ए शकू, शकू काहीतरी बोल ना ग. मला मला तुझं दुःख कळतंय. अशी गप्प राहू नको, काहीतरी बोल ग, काहीतरी बोल. ए बाबा, ए ए आता कसं आमची गुढी बाय, गुढी शकू गुढी, अशी अवघड देऊ मी? अरे तू कशाला काळजी करतेस? असे 56 तुक्या उभे करीन. लग्न म्हणजे काय भाऊला बोलायचं काही वाटलं तुला? लग्न त्याच्याशीच करायचं असतं जो 7 जन्म निभावू शकतो. आणि मला लग्न कर म्हणतोस, तू का नाही केलं लग्न? कारण आपल्या दोघात मला तिसरं कोण आणायचं नव्हतं. मग मलाही तिसरे कुणाला आणायचं नाहीये. तू असं नाही करायचं, माझी शपथ आहे तुला. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून लग्न करीन मी. पण मी देवाला रोज प्रार्थना करते, जो नवरा मला या जन्मी देणार आहेस तो मला या जन्मापुरताच दे. म्हणजे? कारण जन्मोजन्मी मला नवरा नको, पण जन्मोजन्मी मला हाच भाऊ पाहिजे. ही बरणी काय साफ नाही. हा ही बरोबर इकडे, ही कुठे, ही इकडे. राम राम शेठजी. ए लांब लांब. आधी सांग, सामान न्यायला आलायस ना? मिळणार नाही. अहो पण एकदाच पहिले पैसे नाही आधी मला. असं कितीदा उधार नेणार तू? हा शेठजी, शेठजी शेवटची वेळ. तू काय येणारच नाही मुंबईवरून, त्यावेळेस देईल पैसे मी. फक्त एकदा, फक्त एकदा. असं कितीदा? गेल्या 6 महिन्यापासून तुझ्या तोंडातून ऐकतोय मी. शेठजी एकदा ऐका शेठजी. अहो पाणी पिऊन दिवस काढतोय, अन्न नाही घरात. एकदा काम करा, अहो पाया पडतो मी शेठजी. हे बघ, आधी माझी पहिली उधारी भागवा, नंतर माल घे. हे मी तुला 1000 वेळा सांगून झालो, समजलास ना? चाल. अरे हनम्या, अरे दुकानदारानं ढकललं. अरे हनम्या, तू जर माझं कर्ज नाही फेडलं, सावकार दिन गावात तुला उघडा नागडा करून फिरवीन. लक्षात ठेव, समजलं? असं करू नका सावकार. सावकार ए गौरा, अगं ए गौरी, ए गौरी, अगं ए गौरी. काय ग, हायस का गेलीस? या असण्याला काय अर्थ आहे? गेल्या वर्षी पाऊस पडला नाही, काय बी पिकलं नाही.
आणि यावर्षी इतका पडला की समज वाहून गेलं. आणि ज्याच्या तोंडाकडे बघून जगायचं तो तोंड दाखवत नाही की चिठ्ठी बी लिहित नाही. अगं गौरे एवढ्यात हरलीस. अगं तुझं लढायचं झगडायचं वय आहे. अगं आता दमशील तर आमची वयाचं झाल्यावर काय करशील तू? अहो तू के मला विसरलं ते ठीक आहे हो, पण आई बापासने बी विसरलं. अगं गौरे पाखरबी पिल्याच्या पंखात ताकद आली ना की त्यांना दाणं टिपायला पिटाळतात. तसा मी पण तुक्याला पिटाळलाय. आणि काय उपयोग त्याच्या कबाईचा? आई बापाला साधी दमडी बी पाठवत नाही. नग नग आम्हाला त्याची दमडी. सावताचं पोट भरलं तरी लय झालं. त्याच्या बानं आधीचं कर्ज असताना पुण्यात कर्ज काढलं. शेती बी वाहून गेली तरी नाही कळवलं तुक्या. आणि कळवून तरी काय फरक पडला असता ग? म्हणजे मी कळवलं होतं त्याला समज, तर काय उपयोग झाला? आला का त्यो? साधं पत्र तरी पाठवलं का त्यानं? त्यो कसला येतोय? त्याला म्हणावं आमचे आप तरी द्यायला या म्हणून. तुकाचाय चला माझ्या बरोबर. अरे झालं तरी काय? खरं चल गौरे झालं तरी काय? चल बघू चल चल. अरे त्या तिकडे काय झालं ते तरी सांग. काय तिकडे अरे सांग ना. काय केलंस तू? काय झालं? नाही काकू. अरे देवा काय केलं? देवानं काय नाही केलं, मेले त्या सावकारानं केलंय समज. अगं त्या सावकाराचे कर्ज पाहिजे जीव दिलाय काकानं. अरे तू क्या कुठेस तू? तुझ्या बानं काय केलंय? तू क्या? मामा ए मामा ए जगण्याचा लफडा झालाय. लफडा झालाय. हत्यार काढा हत्यार काय झालं काय? जगण्याला काय झालं? मारामारी करायला निघालेत. मागे हाडं मोडून घेतलीत ना, आता हाडं शिल्लक आहेत की नाही? हे बघ टॉमी घेऊन निघतोय मारामारी करायला. टॉमी कुठला दंड कुठला तेच कळत नाही. अरे माणसानं आपल्या प्रकृतीला जपेल तीच हत्यारा घ्यावीत. त्याच्याकडे बघ दाखव हत्यार. आणि मारण्या कसा मारामारी करा. चल चल कामाला लाग. चला कामाला लाग. चल रे. काय झालं रे? घरी तार आली. कसली? तुक्याच्या बापाने जीव दिला. मग आता तुक्या कुठे आहे? मला काय माहित. अहो पण मामा तो तुमच्या बरोबरच असतो ना. असतो नाही असायचा. ज्या दिवसापासून दुसऱ्याचा ट्रक चालवायला लागला तेव्हा इथे पार करतो ट्रक आणि गायब होतो. अरे जाऊन जाऊन जाणार कुठे? बाईच्या नादाला लागला असणार. ते पण तुमच्यामुळे. काका अरे आम्ही जातो पण फक्त टाइमपास म्हणून. पण जाता ना. हो पण कोणाच्या नादाला नाही लागलो की आमचा घरदार कोणाला फुंकलं नाही की आमची स्वतःची जबाबदारी विसरलो नाही. पण तू क्या पोरीच्या नादाला लागून आपल्याला सुद्धा विसरला. अरे जिकडे जन्मदात्याला विसरला तिकडे आपलं काय घेऊन बसलाय? अरे वडिलांना अग्नी द्यायची वेळ आली आहे आणि हा बसलाय जवानी बरोबर खेळत. अरे क्या प्रॉब्लम क्या तेरे को? पेट का प्रॉब्लम होने वाला है. पेट का प्रॉब्लम? अपन ने कुछ ऐसा वैसा किया नहीं? खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बाहर आना. अरे पगले वो नहीं बोल रही हूँ, खाने पीने का प्रॉब्लम होने वाला है. खाने पीने की प्रॉब्लम? क्यों? मुंबई के सारे बार बंद होने वाले हैं. डान्सबार बंद होने वाले? ऐसा कानून पास हुआ है. म्हणजे तुझ्यासारख्या बार मध्ये जाणाऱ्या मुलीसाठी चांगलं आहे, तुझ्याकडे येणाऱ्या माणसासाठी चांगलं आहे, त्यांच्या घरदारांसाठी चांगलं आहे, पोलिसांसाठी चांगलं आहे, म्हणजे सगळ्या भारतासाठी चांगलं आहे. माझ्यासाठी चांगलं आहे ना हे. तू कुठे जाणार? मैं गोवा जाने वाली हूँ. गोवा? मैं क्या करूँगा? तू भी चल, वहाँ की ट्रैक चलाना. नहीं नहीं गोवा नहीं, मैं गाँव जाऊंगा, तेरे को भी साथ लेके जाऊंगा. जूली चल शादी बनाते. शादी हो तुझसे? जूली पहले औकात तो देख अपनी. तू जाना वहाँ पर, मैं वहाँ पर आके क्या करूँ? तेरी माँ के पैर दबाऊं, चूल्हा चौका करूँ? हाँ, अपना रास्ता नाप. खुद तो यहाँ से 420 करके पैसा कमा के लेके आता है, मुझे खरीदेगा?
अपना रास्ता रब अपना फुट। जो अपने माँ बाप का ना हो सका वो मेरा क्या होगा। हा गुलाम, राणीने गुलाम मारला. काय रे आपला गुलाम कुठे आहे? हा? कोण गुलाम? तुकाराम. तो असतो कुठे या दुनियेत? असेल स्वर्गात रंबेकडे. स्वर्ग आहे की नरक एक दिवस कळेल त्याला. कुठे धावतोयस कुठे? अरे बघून धाव ना. हे रुक, हे बघा कुठे गेला बघा. अहो पण मामा तुमच्या मिशीला काय आलं? मिशी जाऊ देत, तो बघा कुठे गेलाय तो. मारत्यात तू केला बघा आलं. हो मामा चला. ए एका हेडलाईट वर येऊ. एवढं वायपर मारतो या साईडला नाही येतो. चल जा. जीव द्यायचा ना. उठला उठला अरे काय जीव द्यायचा ते तरी सांग. काय नाही, त्या डान्स बार मधल्या पोरीने दगा दिला असणार. हो काय रे? वाटलंच मला. अरे तो तिच्यावर प्रेम केलंस पण त्यांनी तुझ्या पैशावर प्रेम केलं. उडवा उडवा अजून पैसे उडवा. ते तिकडे कंबर हलवून पैसे कमावणार आणि आम्ही तिकडे मर मेहनत करायची. मग तुला कंबर हलवायची आणि मनात जरी आणलं तरी हलवायला कंबर आहे तुला. पण मी तिला लग्न करू असं म्हणत होतो. अरे लग्न म्हणजे संसार आला, मेहनत आली. तिला नुसती कंबर उडून पैसे मिळतात. ती लग्न कशाला मरायला करेल? आणि तरी तिच्यावर तुम्ही पैसे उडवता. अरे उडवतो पैसे. आम्ही ह्याच्यावर काही येड्यात काय? पैशावर दिल पण द्यायला. अरे जशी ती तसा मी. अरे रात गई बात गई. चाल यार भूल जावी. कसं विसरू मी? तिच्यामुळे मी सगळं घरदार विसरलो. माझी आई विसरलो, माझा बाप विसरलो. मला कळत नाही एवढा येडा बनलो कसा. मला काहीच कळत नाहीये. मला काहीच समजत नाही. अरे होता यार होता. या वयात असंच होत. अरे जवानी आहे जवानी. तुझी जवानी गेली ना. तुझी आहे का शिल्लक? ना आमच्या दोघांची एकत्रच गेली. मग दोघांनी एकदम गप्प बसा. अरे जान दे यार. अरे जवानीत अशा चुका होतात. म्हणून सरकारने विचार करून नियम केलाय. मुळावरच घाव. डान्स बार बंद तर तरुण मुलं डान्स बार मध्ये जायचीच बंद होतील. तरी तरुण पोरं जातात. बरोबर आणि आहे. असं खोका करून घेतात. काय काय ढेऱ्या पण सुटतात. चल छोड़ दे यार. कहीं और दिल लगा. नाही नाही काही और दिल का म्हणजे पिक्चर बघ, सिनेमा बघ, तमाशा बघ. तमाशा म्हणजे डान्स बार मध्ये डान्स बंद आणि तमाशातलं चालू. हे तू क्या? अरे डान्स बार मधल्या डान्सला काय काय रिदम आहे, काय म्युझिक आहे, काय सेन्स आहे? अरे या टीजभर पोरी वीटभर कापड्या घालून कशा पण नाचतात. अरे कशा पण कंबर हलवतात. पण आमची तमाशाची लावणी अंगावर नऊवारी साडी नेसलेली, दागिन्याने मडलेली. अरे आपल्या संस्कृतीची, आपल्या मातीतली लोककलेची राणी. पण साल्या काही पैसेवाल्या लोकांनी तिला बदनाम राणी करून टाकली. नटली सजली नार नवेली उडवा इश्काचा मार. राया माझं म्हणणं जरा, राया माझं म्हणणं जरा ऐकून घ्याल का? राया माझं म्हणणं जरा ऐकून घ्याल का? सोडा रुसवा का मला तुमची म्हणाल का? सोडा रुसवा का मला तुमची म्हणाल का? राया माझं म्हणणं जरा ऐकून घ्याल का? राया माझं म्हणणं जरा ऐकून घ्याल का? सोडा रुसवा का मला तुमची म्हणाल का?
तुमची म्हणाल का सोडा रुसवा आता मला तुमची म्हणाल का शकू बघ कोणाला घेऊन आलोय. नेहमीची आठवण काढणारी विसरले ना त्याला. कशाला उगाच उकरून काढताय मामा आता. तिच्या पण मी माझ्या आई बापाला विसरलो. बाप मेला तर त्याला आगरी द्यायला पण नाही गेलो. आता तू कशाला उकरून काढतोयस? आता जाऊ द्या की तुमच्या आवडीची भाजी केली चला घरी जेवायला चला. मग काय ठरवलंयस? कसलं? आयुष्याचं लग्नाचं? मी ठरवलं मामा आता. काय? लग्न करून टाकायचं. उगाच हातचं सोडून पळ त्याच्या मागे लागलो होतो. नक्की? मला एक सांगा मामा, मी विचारलं तर हो म्हणेल का ती? अहो म्हणेल की हो, अगोदर विचारून तर बघा. हे काय झालं? ती वळवळली जरा. मग असं करतो आता परवाच विचारतो. परवाच का? परवा काय मुहूर्त आहे का? नाही मुहूर्त नाही. आता आज ते तर परवा गावी पोहोचणार ना. म्हणजे महागावीच. आता परवा गावी पोहोचल्याशिवाय का गौरला विचारू शकणार काय मामा? गौरा मग हाय दुसरं कोण मला? जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. दादा जाते मी. ही का गेली निघून? तू क्या मामा? ओ मामा तू क्या काय ओढायला काय झालं? मामा गावावरनं गौराची तार आली. काय रे? अरे तुझ्या घरावर जप्ती येणार आहे. कधी? परवा. ऐका ना माझं. फेकू नका. ऐका ना माझं. अरे ऐक ना. माझी भांडी. असं काय करताय तुम्ही? काकू काय झालं? काय चाललंय हे समजा? सावकार. अरे सावकारा, माणूस की हाय का? भांडी का फेकायला लागलायस? तिला तुम्ही ऐकली. आम्हाला मतलब आहे फकस्त या घराचा म्हणून जप्ती आणली. अरे म्हातारे, तुझ्या नवऱ्यानं कर्ज घेतलं होतं ते काय देवाला विचारून घेतलं होतं का काय? होय. अरे तेच देणं देता माझ्या नवऱ्याला जीव दिला. म्हातारे, कर्ज घेताना त्याचं व्याज पण फेडायचं असतंय आणि त्याचं व्याज दिवसागणिक वाढत असतंय. माईला तुझ्या नवऱ्याच्या त्याच्या बाने घेतलेलं कर्ज त्याने स्वतः घेतलेलं कर्ज फेडता नाही आलं ते कोण तुझा बाप फेडणार? अरे बा कुणाचं काढतोस? त्याचा लेख आहे की जित्त? त्यानं बी जीव दिला तर माईला 2 वर्ष झालं पैका पाठवला नाही. आई बाप जिथं आहे का नाही ते बी विचारलं नाही. माईला त्याच्या येऊ दे गावात, त्याच्याकडनं व्याज फेडून घेतो. कशा पाय त्रास देता? भांडी तुम्ही माझ्या लेकाला त्रास देऊ नका. त्याला त्रास देऊ नका. हवं तर मला त्रास द्या. माझा जीव घ्या सावकार. माझा जीव घेण्याने तुमचं कर्ज संपणार असेल तर माझा जीव घ्या. माझ्या संपण्याने तुमचं कर्ज संपणार असेल मी स्वतःला संपवते काकू. म्हणजे कर्जाची पिढा तरी संपल. मी स्वतःला संपवते. काकू नको. काकू माझं ऐक. काकू थांब. काकू मला नाही चालत. काकू माझं ऐक. काकू थांब. काकू माझं ऐक. डोळे उघडणार. डोळे उघडणं. अगं तू क्या परत आलाय. तुझा तू क्या परत आला आहे कायमचा आहे. डोळे उघडणार. अरे देवा, मी नाही तसं वागलो रे. मी खराब वागलो. नाही ते धंदे केले त्याची शिक्षा माझ्या आईला नको रे.
आहे. तू क्या आवर स्वतःला. काय आवर? माझा बा सोडून गेला मला एकट्याला. आता आहे पण जाणार मला एकट्याला सोडून. आहे मी तुझ्या हात जोडतो, तुझ्या पाया पडतो, तुझी माफी मागतो. आहे तुम्हाला शिवे दे, तुम्हाला हान मला. काय करतोस तू क्या? गौरी काय झालं ग माझ्या आईला? अरे सावकारानं घरात घुसून समजा घर खाली केलं आणि आईनं अरे काय, अरे बाबा तुझं काम करतो मी. अरे तुझं मी करतो, काय काळजी नाही. सावकार तुझा नाही सोडणार मी आता. माझ्या बाला मारलं. सोडा मला. आता याला सोडा. बघू काय करतो ते. सावकाराला मी असा नाही सोडणार. माझ्या बाला खाल्लंस तरी अजून तुझं व्याज संपलं नाही. तुला सोडणार नाही. दीडपट मुद्दल वसूल केलीस तुझ्या तर याच्या बाला पैसे द्या आणि वर ह्याची दादागिरी. तुला मी पण असं नाही सोडणार. पै ना पै वसूल करीन. तर तेच तर हा मुंबईला तिकडे ऐश करत होता. याचा बा इथं माझ्या पैशावर जगत होता. आता पैसे द्यायची वेळ आली तर माझ्या अंगावर धावून येतो. तुझ्या बाने घेतलेलं कर्ज फेड मग. या सावकाराचं काय चुकलं? त्यानं तर तुझ्या बाला पैसे पुरवले होते ना. सावकार तुला तुझा पैसा वाटायचा अधिकार दिला कोणी? सावकार आहे मी. व्याजाने पैसे देतो आणि ते वसूल बी करतो. तो धंदा आहे माझा, समजला? तू कोण विचारणार? मी CID इन्स्पेक्टर. चल तुझं सावकारकीचं लायसन दाखव. आबानी खाजगी सावकारकी विरुद्ध कायदा केलाय माहिती आहे ना तुला? ए पकडा याला. पकडा. तुला सोडणार नाही. तुक्याचं वाजलं बरं का? आता तुमचं काय?